नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू आता आउट हाऊसमधून बाहेर पडतात तेव्हा जानकी आता तेथे त्यांना पाहायला येते, परंतु तेथे मधू तिला दिसत नाही. म्हणून ते आता इकडे फिरत असतात आणि कुठे जावं हे त्यांना काही कळत नसतं. परंतु जानकी मात्र अगदी इकडे बेडीपिसी होते की नक्की मधू कुठे गेले असतील. ती इकडे तिकडे मधूंना शोधते, मधूंना आवाज देते की मधू, परंतु मधू मात्र इकडे रोडने येत असतात. त्यानंतर आता इकडे रोडवरच महिपत आणि सयाजी यांची मैफिल रंगलेली असते. दारू वगैरे अगदी एकमेकांना चेअर्स करून ते घेत असतात आणि हसत असतात. तेव्हा आता महिपत म्हणत असतो की अरे सयाजी, आपले लहानपणीचे म्हणजे आपण जेव्हा मित्र होतो ते मागचे जुने दिवस आठवतात. अगोदर सुद्धा आपण जी काही बाटली आहे तर ती पलटी असे ग्लासमध्ये मारायचो आणि ते हलवायचो. अरे आपल्याला तर लपून छपून गाडीमध्ये दारू प्यावे लागायची. तेव्हा सयाजी तर मोठ्याने हसत असतो. तेव्हा आता सयाजी नशेत म्हणतो की अरे आत्ता कुणाची टाप आहे का आपल्याला धरण्याची, म्हणून तर आज आपण असं मोकळ्या हवेमध्ये बसून दारू पितोय. त्यानंतर आता इकडे जानकी मधूंना शोधत शोधत येत असते. तेव्हा आता सयाजी महिपतला म्हणतो की तू तर खूप भारी काम केलंस बर का, कारण त्या नाण्याला तू गायब केलं. तेव्हा आता लगेच महिपत खुशून म्हणतो की दोस्तासाठी काही पण. तेव्हा सयाजी म्हणतो की अरे दोस्ती के नाम एक अजून. तेव्हा महिपत म्हणतो की नको रे सया, एकतर इतकी दारू पोटात झाली, आता आणखीन इच्छा नाही. सयाजी विचारतो की तू त्या म्हाताऱ्याचं टेन्शन घेतो का? अरे तो पळून पळून कुठेतरी जाणार, कशाला तू टेन्शन घेतो. तेव्हा आता महिपत त्या दिशेने येत असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जेलमध्ये असतो आणि आता सौमित्र त्याच्याकडे येतो. तर ऋषिकेश म्हणतो की अजून किती वेळ लागणार आहे, काही कर, परंतु सौमित्र मला येथून जेलमधून बाहेर काढ. अरे नाना सापडत नाही, आईला त्याचा मानसिक धक्का बसला आणि मी तर काहीच करू शकत नाही, त्यामुळे प्लीज सौमित्र तू काही करून यातून मला बाहेर काढ. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे माझे प्रयत्न सुरू आहे, परंतु होळी असल्यामुळे कोर्टाला 2 दिवस सुट्टी आहे, म्हणून बेल होणं खूप कठीण आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय 2 दिवस, अरे म्हणून आता त्याला खूप टेन्शन येते. तर सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, तुझा जो काही त्रास होतो तुला तो मला कळतो, पण 2 दिवस आता मात्र आपण हेल्पलेस आहोत आणि त्या मर्डरवर तुझे फिंगर प्रिंट्स मिळाले, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. पण दादा अरे मला एक गोष्ट सांग, त्या मर्डरवर तुझे फिंगर प्रिंट्स मिळालेच कसे? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र हे तू विचारतो, एकतर पोलिसांनी प्रश्न विचारून मला हैराण केलं आणि आता तू माझ्यावर संशय घेतोस का? त्यावर आता सौमित्र म्हणतो की दादा अरे तू काय म्हणतोस, मी का संशय घेईन तुझ्यावर? अरे दादा त्या रिपोर्ट्सवर असे आले होते की त्यावर तुझ्या चाकूचे ठसे होते, मी फक्त हा विचार करत होतो की ते कसं झालं असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, हे कोणीतरी केलं असेल आणि हा नक्की कोणाचा तरी सगळा प्लॅन आहे, सगळा सापळा नक्की कोणीतरी मुद्दाम माझ्यासाठी रचला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बरं तसं असेल तर आपण त्याला शोधून काढायलाच हवं आणि जर कोर्टाने यावर विश्वास ठेवला तर तुला वाचवणं दादा हे अगदी कठीण होऊन बसेल. तर इकडे सयाजी आता म्हणत असतो की त्या ऋषिकेशला खूप असं कठीण जाणार आहे, कारण त्याने माझी गचंडी धरली होती. तेव्हा आता लगेच महिपत आपल्या खिशातून सुरी काढतो आणि तो सुरा आता महिपतला इतका प्रिय असतो आणि तो म्हणतो की जो माझ्या दोस्ताला नडेल ना तो मात्र आता या सुरीला नडेल, त्याच्या नरडीचा घोटबील घेईल. तर सयाजी खूपच हसत असतो. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अरे तू तर एकदम असा वेडा डोसका आहे तुझं. त्यानंतर आता इकडे जानकी ही मधूंना शोधत येत असते. सयाजी विचारतो की अरे तू त्या ऋषिकेशच्या हाताचे ठसे कसे मिळवले? तेव्हा मात्र आता महिपत म्हणतो की अरे आपलं प्लॅनिंगच असं असतं, हे सगळं कसं केलं? तर महिपत म्हणतो की अरे खूप सोपं आहे, मी काय केलं होतं की तुमच्या गावामध्ये अगोदरच एक माणूस पाठवून दिला होता त्या ऋषिकेशचे ठसे घेण्यासाठी, आणि महिपतने आता हे सर्व कसं केलं ते सांगतो. कारण एक माणूस आता त्याने जो पाठवलेला असतो तो हातामध्ये पिशवी घेऊन एका म्हाताऱ्याचं सोंग घेऊन गावामध्ये येतो आणि त्या गावामध्ये ऋषिकेश जेव्हा एका ठिकाणी फोनवर बोलत असतो तेव्हा हा माणूस अगदी म्हाताऱ्याचं सोंग घेऊन तेथे पडल्याचं नाटक करतो आणि त्याच्या हातातील ती पिशवी मुद्दाम खाली पालती करतो. तर ऋषिकेश धावतच येतो. ऋषिकेशला वाटतं की बिचारा म्हातारा आहे म्हणून तो काका करत धावत येतो. ऋषिकेशला कुठे माहिती असतं की हा आपल्या इतका जीवावर नडेल म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काका सांभाळून, काय बरं वाटत नाही का? तेव्हा ऋषिकेशने ती पाण्याची बॉटल उचलून त्या काकांना पाणी पाजलेलं असतं. ऋषिकेश ती पाणी पाजतो, ती बॉटल पुन्हा ठेवतो आणि आता तो म्हातारा म्हणत असतो की हे मरणाचं ऊन आणि मरणाचं काम यामुळे मला जरा चक्कर आली होती. तर ऋषिकेश त्यांच्या हाताला धरतो. मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला कुठे जायचं आता?
माणूस मुद्दा म्हणतो की नको रे पोरा, तू मला पाणी पाजलंस, माझ्यासाठी धावून आलास, माझी इतकी सेवा केली, सामान माझे पसरलेले आहे, प्लीज तू ते सामान भरून दे. म्हणून आता त्या सामानावर ऋषिकेशचे ठसे त्यांना उमटायचे असतात आणि हे सर्व करायचं असतं. तेव्हा आता बिचारा हा ऋषिकेश ते सामान सर्व भरून देतो आणि जो काही मेन सुरा असतो तर त्यावर सुद्धा ऋषिकेशने उचलून तो त्या पिशवीत ठेवलेला असतो आणि आता मात्र त्यावर ऋषिकेशचे फिंगरप्रिंट्स हे उठलेले असतात. ऋषिकेश मात्र त्या माणसाला हाताला धरून उठून उभा करतो, त्याच्या हातामध्ये ती पिशवी देतो. तेव्हा आता हे ऐकून आता महिपत सगळं काही सांगतो तर सयाजी खुश होतो आणि लय भारी असं म्हणतो. त्यानंतर आता जानकी शोधत शोधत आपल्या मधुहोंना कोणी बघितलं का असं विचारपूस करत येत असते. आता त्या ऋषिकेशला कोणीच वाचू शकत नाही म्हणून इकडे सायजिक तर खूप खुश होऊन असतो. तेव्हा आता महिपत म्हणतो की तुला जर आता यापुढे काही प्रॉब्लेम झाला तर तू मला सांग, एकेकाच्या मुंड्या मी असं चिरून टाकतो. तेव्हा आता सायजी म्हणतो की अरे तुझ्याच हाताला लागेल, ठेवून दे. त्यानंतर आता इकडे जानकी एका माणसाजवळ येते आणि त्यांच्या अंगामध्ये पांढरा असं निळसर शर्ट घातलेलं होतं आणि काही केस असे पांढरे होते. वृद्ध आहे, त्यांना बघितलं का कुठे? तेव्हा तो माणूस म्हणतो की आकाशी रंगाचा सदरा. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो आले लक्षात, इकडून गेले. म्हणून जानकी लगेच आता तिकडे धावत निघते. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अरे भावा, तू तर खूप छान डोकं लावलंस, कारण ऋषिकेशला आता कोणीच वाचू शकत नाही. आणि तेवढ्यात आता समोरून मधुभाऊ येत असतात. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अरे तुझं काम तर झालं, परंतु माझ्या कामाचं काय? आणि तो थेरडा मधुभाऊ कुठे कोणत्या बिळात जाऊन लपला सापडतच नाही. आणि तेवढ्यात मधुभाऊ आता समोरूनच जात असतात. तर जानकी धावतच येते आणि हळूच मधुभाऊंना अगदी हाताला धरून ती शांत राहा असं बोलून त्यांना बाजूला घेऊन येते. तेव्हा जानकी म्हणते की मधुभाऊ तुम्ही हे काय करता? तर सयाजीच्या कानामध्ये आता काहीतरी असं आवाज घुमल्यासारखा होतो. तो महिपतला म्हणतो की अरे इथे कोणीतरी आलं होतं का? महिपत म्हणतो की कुठे? आणि तेवढं जानकी मधुभाऊंच्या हाताला धरून घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे सारंग हा शर्वरीला म्हणतो की ऋषिकेश दादाने नानांचा खून केलाय. तर आता शर्वरीच्या डोळ्यात पाणी येत ती आता सारंगला म्हणते की काय रे, तुला तोंड दिलं देवाने म्हणून वाटेल तसे बोलतोस का? काही सटकलास काही काय? आणि काय तर म्हणतो की ऋषिकेश दादानी नानांचा खून केला म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो, हाच मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या घरातील लोकांचा. एखाद्यावर इतका विश्वास ठेवता की त्याने जहा चुका केल्या तरी त्या सुद्धा मान्य करता. अगं ताई, तुझं हे काय चाललं? मी तुला सांगतो, तू माझ्यावर विश्वास ठेव. मला एक गोष्ट सांग की जानकी वहिनीवर सुद्धा तुझा पूर्ण विश्वास होता, पण शेवटी तिनेच नानांना जिन्यावरून ढकललं. तुम्ही माझ्यावर आणि ऐश्वर्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु जेव्हा नानांनी सांगितलं तेव्हा तुमच्यावर तुमचा विश्वास बसला आणि शेवटी नानांना तिने ढकललंच होतं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो, जानकी वहिनीने जे करायचं होतं ते केलं, परंतु हा तर आपला दादा आहे, तो असं नाही करू शकत, आपण त्याला लहानपणापासून ओळखतो. तर सारंग म्हणतो की अरे बापरे, अगं तू तर त्या अजून लहानच्या गोष्टी करते. अगं ताई, डोळे उघड, मोठी हो. अगं या घरातील सगळं चित्र बदललेलं आहे हे मी तुला सांगतोय. तुझा विश्वास नाही बसत, परंतु मला हे माहिती आहे की सत्य हेच आहे की दादानेच नानांचा खून केला म्हणून. आणि त्याने हे का केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं हे मी तुला सांगतो. त्यानंतर आता इकडे जानकी ही मधुवनच्या हाताला धरून इकडे घेऊन येते. तेव्हा ती घराच्या बाहेरच आलेली असते आणि तेथे मधुवनला उभे करते की मधुहो, मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं. आणि त्याच वेळेस आता तेथे ऐश्वर्या झाडाजवळ येते आणि झाडाजवळ आता उभी राहून जानकी आणि मधुहो यांकडे त्यांचं लक्ष जातं. जानकी म्हणते की मधुहो, तुम्ही असं का करतात? एकतर सायलीने तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, निदान माझ्यासाठी आणि सायलीसाठी सुद्धा पळून जाऊ नका. तेव्हा आता ऐश्वर्या हे सर्व ऐकते आणि हा म्हातारा नेमकं कोण आहे आणि जानकी इतका हक्काने त्याच्यावर का ओरडत असेल? नक्की ऐश्वर्या काहीतरी गडबड दिसते बरं. त्यामुळे आता मी एक काम करते, ह्या दोघांचं बोलणं आणि जे काही आहे ते सर्व शूट करून घेते. तर जानकी आता मधुवून समोर हात जोडून उभी असते की प्लीज तुम्ही आता कुठेही जाऊ नका. तेव्हा ऐश्वर्या आता आपल्या मधुवूनचा फोटो काढून घेते आणि हा म्हातारा नक्कीच आपला कोणीतरी महत्वाचा माणूसच असेल. जानकी आता मधुवूनला घेऊन आत जाते आणि आता ऐश्वर्याने मस्त असा प्रूफ मिळवलेला असतो. त्यानंतर आता इकडे सारंग हा शर्वरीचे चांगलेच कान भरतो. तो म्हणतो की जेव्हापासून ऐश्वर्या लग्न होऊन या घरात आल्या तेव्हापासून जानकी वहिनीला ऐश्वर्याचा त्रास आहे म्हणून. तेव्हा आता शर्वरी विचारते की सारंग काय बोलतो? अरे जानकी वहिनीला का त्रास होईल? तेव्हा सारंग म्हणतो की अगं प्रत्येक बाबतीत ऐश्वर्या ह्या जानकी वहिनीपेक्षा हुशार आहे, याचाच त्रास तिला होतो आणि ही नवीन आलेली जी सून आहे ती आपलं स्थान या घरातील घेऊ शकते म्हणून ती घाबरली. आणि त्या दिवसापासून या जानकी वहिनीने ऐश्वर्याला खाली पाडण्यासाठी एका चढी एक अशा उचापती सुरू केल्या आणि त्या नादातच एक दिवस जानकी वहिनीने आपल्या नानांना जिन्यावरून खाली ढकललं. तेव्हा आता शर्वरी रडत म्हणते की अरे सारंग, पण त्यासाठी आपण त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं. सारंग म्हणतो की कारण या घरामध्ये तिला पूर्वीसारखा मान मिळत नव्हता म्हणून ती बिथरली होती आणि ऐश्वर्याचा काटा काढण्यासाठी या घरात आपल्याला काहीतरी खेळ खेळावा लागेल म्हणून. तर शर्वरी म्हणते की म्हणूनच ऋषिकेश दादाने नानांना मारलं म्हणून. तेव्हा आता लगेच
ही शर्वरी म्हणते की अरे की वहिनीला ऐश्वर्याचा काटा काढण्यासाठी आणि ऋषिकेश दादाने नानांना मारण्याचा काय संबंध आहे बरं. तेव्हा आता सारंग लगेच मनात असा थोडासा शर्वरीविषयी शंका घेतो आणि ही शरुताईला आज इतकं सांगतो परंतु ती तर काहीच मान्य करायला तयारच नाही आणि मी पण हवे तर स्टोऱ्या चिटकवतो परंतु अशामुळे शर्वरीताई माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. त्यामुळे सारंग काहीतरी कर आणि हिला गुंडाळ शेवटी. तेव्हा आता तो शांत असतो तर शर्वरी म्हणते की काय अरे बोल ना आता, का गप्प बसलास आणि आता तरी तुला पटते का दादाने नानांना मारलं नसेल म्हणून. त्यावर आता सारंग म्हणतो अगं ताई मी या घरात असतो, जे काही घडतं स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो परंतु तू या घरात नसते त्यामुळे तुला काहीच कळत नाही. तू शर्वरीताई तुला माहिती आहे का आपले नाना चालायला लागले होते आणि बोलायला सुद्धा. त्यावर ते ऐकून शर्वरी म्हणते की काय म्हणतो सारंग. अगं आमच्या समोर ते 4 पाऊल चालले होते आणि इतकंच काय अगं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की नाना हे फक्त चालायला नाही तर बोलायला सुद्धा लागतील. शर्वरी म्हणते की काय खरं. सारंग म्हणतो की हो आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला होता परंतु त्या जानकी वहिनीला आनंद झाला नव्हता. तिला टेन्शन आले होते की नाना जर बोलायला लागतील तर जिन्यावरून नानांना ढकलणारी तीच होती असं नाना सर्वांसमोर सांगतील म्हणून तिने हे सर्व ती खूप घाबरली आणि तिला पुन्हा घराच्या बाहेर जावं लागेल म्हणून तिने नानांना मारण्याचा प्रयत्न केला असेल. अगं जानकी बहिणीने नानांना मारण्यासाठी विषारी काढा आणला होता आणि तो नानांच्या खोलीत सुद्धा ठेवला होता. हे ऐकून आता शर्वरी बोलते की काय सारंग आता किती खोटं बोलतो हे शर्वरीला काहीच कळत नाही. शर्वरी म्हणते की कधी तर सारंग म्हणतो की तू आजीला विचार. अगं आजीने स्वतःच्या हाताने तो काढा चोरला म्हणून नाना वाचलेत आणि तिचा त्या जानकी बहिणीचा प्लॅन फसला म्हणून ती बिथरली होती म्हणून तिने पट्टी पडवून दादाला आपल्या हाताशी घेतलं आणि पट्टी पडवण्याच्या बाबतीत जानकी बहिणी किती हुशार आहे हे तर तुला माहितीच आहे. आणि हे फक्त दोघे घरात नव्हते त्याच वेळेस नाना हे अगदी गायब झालेत आणि त्यांनी नदी तीरी त्यांना नेलं आणि हे सर्व त्या दोघांनी केलं. तेव्हा आता शर्वरी लगेच सारंगला शांत राहायला सांगते आणि स्वतः खूप रडत असते. तेव्हा आता सारंग म्हणतो की ताई तुला आता पटतंय ना. तेव्हा शर्वरी तर खूपच रडते, तिला एक जबर धक्का बसतो. तर ती सारंगला म्हणते की हे बघ हे जर खरं असेल ना तर मी शपथ घेऊन सांगते नानांची मी दादा आणि वहिनी यांची चांगली चामडी सोलून काढे, एक चांगली अद्दल मी त्यांना घडवेल. हे ऐकून मात्र आता सारंगला तर खूपच आनंद होतो. तेवढ्यात अवंतिका बाहेर येते आणि अवंतिका आता हे सर्व ऐकून म्हणते की वाव वाव शरुताई तुमची तर कमालच आहे. वा वा खरंच किती हलक्या कानाची आहेस ग तू. किती लवकर तू असे दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवते की जी माणसं तुझ्या मदतीसाठी धावून येतात आणि त्या माणसावर तू दुसऱ्याचा ऐकून संशय घेते. अगं तुझ्या बिझनेस साठी त्यांनी तुला पैसे दिले होते आणि तू त्यांच्यावर अविश्वास दाखवते आणि अगं हा सारंग भाऊजी आणि ती ऐश्वर्या त्यांनी तुझ्यावर इतका विश्वासघात केला आणि डोळे झाकून तू त्यांच्यावर विश्वास ठेवते. त्यावर आता शर्वरी म्हणते की अवंतिका हे बघ तू वकील आहे म्हणून त्यांची बाजू घेऊ नकोस. तर अवंतिका घाबरत नाही. अवंतिका म्हणते की घेणार मी त्यांची बाजू कारण त्याही त्यांची बाजू सत्याची आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की यावेळेस सत्य जिंकेल, खरेपणाची निर्दोष सुटका होईल आणि खोट्याला फाशी मिळेल, त्यामुळे हा निकाल लवकरच लागेल. तेव्हा आता शर्वरी विचारत पडते. त्यानंतर आता इकडे जानकी ही मधुच्या हाताला धरून त्यांना आउट हाऊस मध्ये घेऊन येते आणि नशीब मधु आपल्याला कोणी बघितलं नाही आणि बसा बरं इथे तुम्ही आणि घाईने ते आता मधुहूंना पाणी प्यायला देते. तेव्हा आता मधु पाणी प्यायला सुद्धा तयार नसतात. तेव्हा आता जानकी मधुहूंना म्हणते की तुम्ही मला लेक लेक म्हणतात मग लेकीने रागवलेलं तुम्हाला नाही चालत का आणि सॉरी मधु मी तुम्हाला जास्त बोलले असेल. तेव्हा आता मधु म्हणतात की हे बघ जानकी चूक तर झाली असेल ती माझ्याकडूनच झाली असेल, माझ्याचमुळे तुझे सासरे भाऊ नाही सापडत. तेव्हा आता जानकी म्हणते की मधु हे बघा तुमच्यामुळे काही झालेलं नाही, मी तुम्हाला खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्यात यात काही दोष नाही. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या खिडकीतून हे सर्व पाहते आणि ऐकते. तुम्ही जर असे पळून गेलात बेपत्ता झालात तर आम्ही तुम्हाला कुठे शोधायचं. एकीकडे नाना आणि दुसरीकडे तुम्हीच सांगा मी काय करायचं बरं. आणि मधु तुम्ही येथे सुखरूप आहात, बाहेर कुठे जाऊ नका, मला वचन द्या बरं, मला तुम्हाला शोधावं लागेल असं तुम्ही काही करणार नाहीत म्हणून. तेव्हा आता मधु जानकीला वचन देता की जानकी हे बघ आता मी नाही बाहेर पडणार म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा मधु तुम्ही लेकीला शब्द दिला मग शब्द मोडून तर बघा नाहीतर मी तुमच्यावर रुसूनच बसेल. मधुहूंना हसू येतं तर जानकी मधुहूंच्या मिठीत येते आणि म्हणते की मला आणि सायलीला तुमची काळजी आहे बाकी काही नाही. तेव्हा जानकीला आठवण होते की ह्या सगळ्या गोंधळात सायलीला फोन करायचा राहूनच गेला. आता फार सुद्धा वेळ झालेला आहे त्यामुळे मी फक्त तिला मेसेज करते. तेव्हा आता ती व्हॉइस मेसेज करून टाईप करते की हे बघ मधु सापडले, सायली तू काही काळजी करू नको, उद्या मी तुला कॉल करते. आणि तो मेसेज ती पाठवते. तोपर्यंत ऐश्वर्या लगेच थोडीशी बाजूला जाऊन लपते. त्यावर आता मधु म्हणतात की जानकी अगं तू आता निघ, घरातील माणसं वाट बघत असतील. तेव्हा आता जानकी आणि मधु दोघे बाहेर येतात. तर जानकी म्हणते की मी उद्या येईल, दरवाजा लावून घ्या आणि तुम्ही कडी लावल्याशिवाय मी नाही जाणार. तर मधु कडी लावून घेतात, तू काळजी करू नको.
तेव्हा आता जानकी व्यवस्थित कडी लावते आणि तेथून निघून जाते. पण ऐश्वर्या आता बाहेर येते आणि ऐश्वर्या लगेच बाहेरून मधुभाऊंचा दरवाजा वाजवते. तर आता मधुभाऊ म्हणतात की जानकी आता परत का आली असेल. तर ऐश्वर्या पुन्हा दरवाजा वाजवते. तर मधुभाऊ म्हणतात की हो हो आलो म्हणून ते लगेच दरवाजा उघडतात. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की नमस्कार. तर मधुभाऊ थोडेसे गडबडतात आणि म्हणते की मी जानकी बहिणीची छोटी जाऊ म्हणजे नानासाहेबांची धाकटी सून आणि मला जानकी बहिणीने पाठवलेला आहे की तुमच्या खोलीमध्ये पाणी वगैरे आहे की नाही हे बघायला. मग आहे ना पाणी असं ती आता खोटं मधुभाऊंशी बोलते. तेव्हा मात्र आता लगेच मधुभाऊ म्हणतात की हो ती खूप काळजी घेते. तर आता मुद्दाम ऐश्वर्या म्हणते की हे बघा जानकी बहिणी तर अशाच आहे. तेव्हा आता ही यशवंत भाऊ असं मुद्दाम म्हणते. तर आता तिला माहिती असतं की मधुभाऊ नाव सांगतील. तेव्हा मधुभाऊ लगेच नाव सांगतात की मी मधुभाऊ. तेव्हा आता ऐश्वर्याला मधुभाऊंचं नाव समजतं. ऐश्वर्या म्हणते की सॉरी मला मधुभाऊच म्हणायचं होतं आणि तुम्ही आता आराम करा. काही लागलं तर सांगा. दार आतमधून घट्ट लावून घ्या. शेवटी जे व्हायला नको होतं तेच झालं. कारण ह्या ऐश्वर्याला आता समजलं की मधुभाऊ कुठे आहेत ते आणि मधुभाऊ आता मी तुमची कुंडली काढते असं आता ऐश्वर्या मनाशी ठरवते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच तिच्या डॅडाला फोन करते. तर साईजी विचारतो की कुणाची कुंडली काढायची आहे आणि अगदी नशीब तो बोलतो. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की डॅडा किती ड्रिंक्स केलं हो. तर लगेच सयाजी म्हणतो की अगं माझा मित्र भेटला होता आणि त्याच्याबरोबर लिटिल असं छोटंसं आणि तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला एक फोटो पाठवते त्यांचं नाव आहे मधुभाऊ. तर सयाजी म्हणतो की अगं तुझा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही तू काय म्हणते आणि तेवढ्यात आता त्या नशेमध्ये सयाजीच्या हातातील मोबाईल खाली पडतो. तर इकडून ऐश्वर्या ओरडत असते की मधुभाऊ. तेव्हा आता सयाजी फोन शोध आणि सयाजी पुन्हा फोन उचलून म्हणतो की मी दारू अगदी कानाने नाही तर तोंडाने पिलो आणि त्या फोटोचं काय करायचं आहे ते बोल. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा तो माणूस आहे ना मधुभाऊ त्याची तुम्हाला माहिती काढायची आहे आणि नेमका तो माणूस कोण आहे हे मला सांगायचं आहे. तेव्हा आता सयाजीने मात्र मधुभाऊ हे नाव ऐकलेलं नसतं. सयाजी आता पुन्हा म्हणतो की मी तुझा नोकर आहे का मी तुझा बाप आहे लक्षात मी तुझा जासूस नाही की एक काम होत नाही की लगेच दुसरं काम टाकते. एक काम आहे त्या माणसाला अगोदर शोधून काढायचं आहे असे सयाजी जेव्हा म्हणतो तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हे बघा जाऊन द्या. ऐश्वर्या पूर्णपणे आता वैतागलेली असते. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही तुमच्या डॅडा मित्राचं काम नंतर करा. मी ज्या माणसाला बद्दल तुम्हाला सांगत आहे त्या माणसाची सगळी माहिती मला अगोदर हवी आहे. तेव्हा ऐश्वर्या लगेच सयाजीला सगळं काही पाठवून देते आणि आता ऐश्वर्या खुश होते की हा माणूस नक्की कोण आहे याची सगळी माहिती आता लगेच मला मिळेल म्हणून. तेव्हा आता सयाजी पूर्ण तो फोटो असा मोठा करून पाहतो आणि हा म्हातारा नेमकं कोण आहे. एकतर आता दारूच्या नशेमध्ये त्याला व्यवस्थित दिसत नसते तर डोळे फाडून पाहत असतो. तेव्हा आता लगेच इकडे ऐश्वर्या ठरवते की जानकी तू स्वतःला इतकं हुशार समजवते पण थप्पा देऊन जिंकणारी फक्त ऐश्वर्या आहे आणि एकदा की ह्या मधुभाऊंची कुंडली माझ्या हाती लागली आणि ह्या मधुभाऊची एक नेमकं कोणती महायुती सुरू आहे. त्यानंतर आता इकडे सुमित्राच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो. ती आता कलर घेऊन येते. होली रे होली असं जोराने ओरडत असते. तेव्हा आता ह्या सर्वजणी आता मात्र सुमित्राकडे पाहत असतात. सुमित्राची ती अवस्था झालेली बघून तर सुमित्रा आता ऐश्वर्याच्या गालाला कलर लावते. तेव्हा आता सुमित्रा मोठमोठ्याने म्हणते की होली हे. तेव्हा आता सौमित्र सुद्धा धक्क्यानेच पाहतो. जानकी अवंतिका सगळेजण आता आईची अवस्था पाहत असतात. तर सुमित्रा इकडे तिकडे अगदी आनंदाने उड्या मारत म्हणते होळी रे होळी पूर्णाची पोळी कामाला लागा म्हणून ती आता सौमित्राच्या गालाला सुद्धा कलर लावते. तेव्हा आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की सकाळी सकाळी ह्या भांग वगैरे पिऊन आलेस की काय. सुमित्रा आता म्हणते की आता काही कोणी बोलू नका. रणदिव्यांच्याकडील होळी अगदी थाटामाटात व्हायला हवी आणि जानकी तयारी करून घे बर का. आणि तुम्हाला माहिती आहे का नाना केव्हाचे उठले तयार सुद्धा झालेत होळीसाठी आणि आई कुठे गेली आई कुठे म्हणून ती सर्वांना विचारते. आता सर्वजण अगदी सुमित्राकडे धक्क्यानेच पाहत असतात की सुमित्रा कसं वागते. नानांच्यामुळे सुमित्राच्या मनावर काय असा मोठा परिणाम होतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणत असते की अगं आई कुठे गेली अजूनपर्यंत झोपली की काय. तेव्हा सारंग म्हणतो की आई कोकणात गेली. सुमित्रा म्हणते की अशी कशी मला न सांगता गेली. तर सारंग म्हणतो की मला सांगून गेली. सुमित्रा म्हणते की घरात मी मोठी आहे येऊन दे तिला मी तिच्याकडे पाहते आणि परत जानकीकडे येते. जानकीला म्हणते की अगं आज होळी आहे तू का बघत उभी राहिलीस माझ्याकडे. पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे. यांना आवडतात सगळ्यांना आवडतात आणि तू काळजी करू नको. तेवढ्यात शर्वरी येते. शर्वरी आईची अवस्था बघून म्हणते की आई तू हे काय बोलतेस काय करतेस. तर सुमित्रा आता हसते म्हणते की शर्वरी तू आलीस सणासुदीच्या दिवशी आलीस. जावई बापू कुठे आहे त्यांना नाही आणलंस का तू. अगं सणाच्या दिवशी ते इकडे पाहिजेलच तू त्यांना बोलावून घे बरं. तेव्हा आता शर्वरी रडत म्हणते की आई तू भानावर आहे आपल्या घरात काय प्रसंग घडला.
आणि तुला सण साजरा करायचा आहे का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय झालं, काय घडलं? तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई अगं नाना या जगात नाही म्हणून, आणि नानाच्या खुराच्या आरोपाखाली ऋषिकेश दादाला अटक झालेली आहे. तेव्हा आता सुमित्रा मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते आणि शर्वरी तू कधीही सुधारणार नाही असं म्हणते. लहानपणापासून कुठे काय बोलावं याचं खरंच काही ज्ञान नाही. तू सणासुदीच्या दिवशी तू असे भलत्या सलत्या गोष्टी काय बोलते, ऋषिकेश बद्दल काय बोलते, त्यामुळे तुझं हे बोलणं माझ्या अजिबात आवडलेलं नाही म्हणून जानकी तुला समजाव. तेव्हा आता शर्वरी रडतच आई आई स्वतःला सावर, आई तुला का कळत नाही, अगं आपले नाना जिवंत नाहीत, आपले नाना मेलेत म्हणून सुमित्रा सनकणी एक शर्वरीच्या कानामागे देते. तर जानकी आणि बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ऐश्वर्याला तर खूप असा आनंद होतो, ती स्वतःचाच गाल असं सावरते. तर सुमित्रा आता मोठ्या आवाजात खणखण म्हणते की लाज कशी वाटत नाही शर्वरी तुला वडिलांबद्दल असं बोलायला, एवढा मोठा सण आहे, इतक्या थाटामाटात आपण तो करतोय आणि तू तर भलतच बोलते. मला हे असं नाही आवडलेलं, मी तुम्हाला मागासपासून सांगते. होळीचा मोठा सण आहे, नानांनी आंघोळ केली आणि सर्वजण अगदी ते तयार सुद्धा झालेत आणि सर्वांची वाट पाहतात होळी खेळण्यासाठी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की त्यांच्या नावाने आंघोळ करण्याची वेळ आलेली आहे आणि आई तुम्ही हे सर्व काय बोलतात. तेव्हा आता सर्वांनाही ऐश्वर्याचा राग येतो. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तर लगेच ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्या काय ऐश्वर्या, बघतात ना सारंग तुम्ही, मी तुम्हाला सांगते की हॉस्पिटलमध्ये फोन करा आणि आईंना घेऊन जाण्यासाठी सांगा. त्यांनी आज शरुताईला मारलं तर उद्या आपल्याला सुद्धा मारायला त्या येतील, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. तर जानकी आता रागाने ऐश्वर्या असं ऐश्वर्यावर ओरडते. सुमित्रा धावूनच येते की काय बोलते तू, काय म्हणाली मला, आणि सारंग बघ ही मला काय म्हणली. ऐश्वर्या खूपच घाबरते की सारंग त्यांना मागे घ्या. तर सुमित्रा जोरात ओरडते की सारंग तुझी बायको मला काय बोलते. तेव्हा आता सारंग घाबरतच म्हणतो की आई ऐकून घे, अगं आई तू असं काय करतेस. तर सुमित्रा रागाने म्हणते की सारंग तू बाजूला हो आणि जानकीला जानकी तू यांना सांग काय बोलतात हे, ह्या दोघी पण खोटं बोलतात ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई ते खोटं बोलतात. तर लगेच शर्वरी आणि ऐश्वर्याला राग येतो. तेव्हा मात्र आता जानकीने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की आपले नाना जिवंत आहे आणि ह्या ज्या काही बोलतात ना ते सर्व काही खोटं आहे. तर आता सुमित्राच्या जीवात जीव येतो, परंतु ऐश्वर्याला आता जानकीचा खूप राग येतो आणि सारंगला सुद्धा. तर शर्वरी आता खाली मान घालून उभी राहते, परंतु जानकी म्हणते की आई हे सर्व खोटं आहे, आपले नाना जिवंत आहेत आणि नानांना काही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी ही डब्बा घेऊन आता ऋषिकेशकडे जेलमध्ये आलेली असते आणि खूप रडत असते. ऋषिकेशचा हात धरते की मला माफ करा, तुमची जानकी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही, माफ करा. तेव्हा आता ऋषिकेशला सुद्धा खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता ऋषिकेश तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की जानकी हारत नाही, जानकी कधीही हारत नसते. संकटाचा कितीही पाऊस कोसळला तरी सुद्धा विश्वासाच्या एका बोटावर अख्ख्या घराचा डोंगर ती कोलते, मग माझी जानकी अशी काय हरू शकेल. त्यानंतर आता जानकीला एक खूप मोठी ऋषिकेशच्या बोलण्याने आधार येतो. तेव्हा आता होळीचा सण असतो. जानकी, सुमित्रा, अवंतिका सगळेजणी खूप छान तयार होतात, होळीची पूजा करतात. जानकी आता होळीला पाणी घालत असते. ऋषिकेशने सांगितलेलं असतं की तू आपल्या घराला एक रंग दे, होळीचा सण साजरा कर, मोठा असा होळीचा सण साजरा कर. तेव्हा आता जानकी ऋषिकेशचं ऐकून होळीचा अगदी मोठा सण साजरा करते. तेव्हा आता जानकी सगळं काही अगदी मनोभावाने करते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मधुबद्दल लगेच शर्वरीला सांगते, कारण काल रात्री जेव्हा जानकी वहिनी आउट हाऊसमध्ये गेल्या होत्या तेव्हा एका माणसाला मात्र त्यांनी तेथे लपून ठेवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी सर्व काही पाहिलेलं आहे. तेव्हा मात्र आता सौमित्र सुद्धा हे सर्व ऐकतो आणि सारंगने सुद्धा हे सर्व ऐकलेलं असतं. तेव्हा आता सर्वांना धक्का बसतो की नक्की जानकी वहिनींनी कोणाला लपून ठेवलं असेल. शर्वरी म्हणते की कोण असेल तो माणूस. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की किडनॅपर. आणि आता जे काही ऐश्वर्याने सांगितलेलं आहे की मधू कुठे राहतात आणि आता मधूंना किडनॅप करण्यासाठी तेथे ते गुंड येतात आणि गाडीमध्ये घालून मधूंना घेऊन जातात. तर जानकी आता गाडीतून येत असते आणि जानकी मात्र येताना हे सर्व पाहते आणि मधू कारण आता ज्या गाडीतून मधूंना नेले जात आहे त्याच गाडीमध्ये जानकी आणि आपले अर्जुन आणि सायली एकत्र असतात. अर्जुन आता लगेच ह्या गुंडांच्या गाडीला गाडी आडवी घालतो आणि आता त्या गुंडावर धावून जातो. तेव्हा आता लगेच गुंडांना 4 हात मारतो. तर आता जानकी आणि सायली मधूहूंना आपल्या गाडीमध्ये ठेवतात आणि त्याच वेळेस मात्र जेव्हा गुंड हा अर्जुनवर धावून येतो आणि त्याच वेळेस मित्रांनो ऋषिकेश धावून आलेला असतो आणि ते गुंडांची जी काही तलवार आहे, जी काही सुरी आहे, तर आता तो ऋषिकेश धरतो आणि अर्जुन आणि ऋषिकेश आता एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र आता एकत्र येऊन ऋषिकेश आणि अर्जुन एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि त्या गुंडांना 4 हात करतात. तर सायली आणि जानकी ह्या
मधून धरून आतमध्ये घेऊन जातच, परंतु आता मात्र तो गुंड हा लगेच गोळी म्हणजे बंदूक रोखतो आणि जी काही गोळी आहे तर ती जानकीवर अगदी तिला मारण्यासाठी रोखतो। तेव्हा आता जानकीला ती गोळी लागते। तेव्हा आता सर्वजण जानकी असं ओरडतात। तेव्हा मित्रांनो, जानकीच्या जीवावर एक खूप मोठं असं संकट आलेलं आहे आणि या संकटातून आपली जानकी कशी स्वतःला सावरते आणि आपल्या कुटुंबासाठी परत ती कशी धावून येते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।